नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. तर कसे आहात? मजेत ना? मी पण मजेत. तर बघा, सकाळचे वाजलेत 7 आणि मी निघाली आहे कामावर. तर आज 7 वाजता कामावर चालली आहे, कारण आज आहे शनिवार. आणि शनिवार रविवार मी जिथे कामाला जाते त्या सरांचा आणि मॅडमचा सुट्ट्या असतात. दोन्ही कामावरच्या मॅडमना सुट्ट्या असतात, त्यामुळे ते मला उशिरा बोलवतात. तरी पण मी 7 वाजता चालली आहे, कारण मला उशिरा गेले की मग उशिरा येणार. तर रिमझिम पाऊस येत होता सकाळी आणि मी रेनकोट नव्हता घातला, कारण बारीक पाऊस होता. आणि तशातच मी ह्या टॉवरमध्ये पोचली. तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि या टॉवरमध्ये येते मी कामाला. तर माझ्या या आजच्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला दाखवणार आहे की मी आज कामावर काय काय बनवलं आहे, कुठली रेसिपी बनवली. अधूनमधून मी रेसिपी पण दाखवत राहते. तर आज मी माझ्या डेली व्लॉगमध्ये कामावर काय बनवते ते दाखवते. पहिल्या कामावर एंट्री केली, दरवाजाची बेल वाजवली, आतमध्ये गेली आणि मस्त टम्म फुगणाऱ्या अशा ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत. तर या ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत खूप छान हेल्दी आणि अशा टम्म फुगलेल्या मऊ लुसलुशीत अशा मोठ्या ज्वारीच्या भाकरी केल्यात. तरी पण ह्यात माझ्या मते तरी छोट्याच आहेत, कारण तुम्ही जर माझ्या घरी बनवलेल्या भाकरींचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यात मी पूर्ण तवा भरून अशी भाकरी बनवते, म्हणजे एक भाकरीसुद्धा एका व्यक्तीकडनं संपत नाही. आणि मग ज्वारीच्या भाकरीबरोबर मस्त अशी तर्रीवाली शेवभाजी बनवलेली आहे. तर तुम्ही म्हणाल की याच्यात तर शेव दिसतच नाही आहे, तर शेव मी थोडीशीच टाकलेली आहे, कारण मला मॅडम म्हटल्या की शेव जर आत्ताच टाकली सगळी तर ती गाळ होऊन जाते, त्यामुळे आम्ही जेवताना त्याच्यामध्ये शेव टाकू. आता तुम्ही फक्त चवीपुरती थोडीशी टाका. त्यानंतर हे बनवलेले आहेत वांग्याचे काप. तर त्या दिवशी ह्याच घरी मी हे पहिल्यांदा वांग्याचे काप बनवलेले, त्यानंतर त्यांना एवढे आवडले की हे तिसऱ्यांदा वांग्याचे काप मी 1 दिवसाआड बनवलेले आहेत. तर हे वांग्याचे कापची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे. तर इकडे मी हे तिसऱ्यांदा बनवते, म्हणजे परवा बनवलेले 1 दिवसाआधी बनवलेले, म्हणजे एक दिवस सोडून मी हे तिसऱ्यांदा वांग्याचे काप बनवले. त्यानंतर शेवची भाजी बनवली, त्यानंतर अशा मस्तपैकी ज्वारीच्या भाकरी बनवल्या. तर तुम्हाला तर माहिती आहे भाकरी बनवल्या, वाटणाची भाजी बनवली की किती सारे भांडे निघतात. तर तेवढा सगळा भांड्यांचा ढीग आता मला घासायचा आहे. त्यानंतर भाकरी वगैरे बनवल्यावर किचन वगैरे पण घाण होतं, ते पण स्वच्छ करायचं आहे. तर किती छान दिसते ना भाजी, मस्त कोथिंबीर टाकली आहे, मस्त तर्री आलेली आहे भाजीला. आणि अशा प्रकारे ही आपली शेवची भाजी तयार आहे. त्याबरोबर आहे ज्वारीची भाकरी आणि वांग्याचे काप. किती छान कॉम्बिनेशन आहे ना. आणि खरंच त्या दिवसाचं जेवण अस्सल गावराणी आणि खूपच टेस्टी झालेलं, मॅडमनी मला सांगितलं. आणि हे वांग्याचे काप त्यांचे एवढे फेवरेट झालेत की ते म्हणतात की आता आपण नेहमीच बनवूया. तर अशा प्रकारे फायनली स्वयंपाक झालेला आहे. किचन वगैरे सगळं साफ करणार आहे मी आता, आणि भांडी वगैरे घासायची आहेत. आणि मग मी चालली आहे दुसऱ्या कामावर. त्याआधी तुम्हाला दाखवते की कढईमधले सगळी भाजी वगैरे सगळं ट्रान्सफर केलेलं आहे. कढई रिकामी केली आहे, सगळं भांड्यामध्ये जेवण काढलं आहे, सगळी भांडी घासलीत, किचन गॅस क्लीन केला आहे. 2 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दाखवते मी की एवढं झाले, पण त्याच कामाला मला 1.5 ते 2 तास लागतो. आणि अशा प्रकारे त्या घरातनं बाहेर निघाली आणि मी निघाली आहे दुसऱ्या कामावर. परत त्याच नवीन आनंदाने आणि त्याच नवीन एनर्जीने आता दुसऱ्या कामाला सुरुवात करते. कारण म्हणतात ना, जेवण बनवताना आनंदाने हसतमुखाने बनवायचं, म्हणजे त्या आपल्या जेवणामध्ये आपण जी वस्तू बनवतोय, जी रेसिपी बनवतोय त्याच्यात ती चव उतरते. तर बघा, इकडे मस्तपैकी पावभाजी बनवलेली, आणि इकडे पण तसंच झालं. ह्या घरी पण मी 4 दिवसापूर्वी जी पावभाजी बनवलेली तुम्हाला मी व्हिडिओ पण दाखवलेला आहे, व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर त्या सरांना माझ्या हातची पावभाजी एवढी आवडली ना की त्यांनी परत 2-3 दिवसांनी ही पावभाजी माझ्याकडनं बनवून घेतली. तर मस्तपैकी अशी बटर पावभाजी बनवलेली, खूप सारं बटर टाकलेलं, खूप अशी हेल्दी आणि टेस्टी अशी पावभाजी झाली होती. पावभाजीची रेसिपी ऑलरेडी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे. तर माझा मोबाईलचा कॅमेरा म्हणजे मोबाईल हँग होत होता, त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित शूट झालेला नाही आहे. पण तुम्हाला हे तर मी नक्कीच सांगितलं आहे की पावभाजीची रेसिपी मी टाकलेली आणि तीच पावभाजी मी बनवलेली आहे. तर पावभाजी लंचसाठी बनवलेली आणि नाश्त्यासाठी बनवलेले रवा उत्तप्पा. तर रवा उत्तप्पा हा नाश्त्यासाठी बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता, मस्त कांदा, कोथिंबीर आणि मिरची टाकून अशी रवा उत्तप्पा बनवलेला आहे. आणि माझा कॅमेरा सारखा हँग होत होता, मोबाईल
मोबाईल हँग होत होता, त्यामुळे मला व्यवस्थित व्हिडिओच काढता आला नाही. आणि मग आता रवा उत्तप्पा तर बनवला, ऑनियन रवा उत्तप्पा, त्याबरोबर ही लाल चटणी बनवलेली आहे. तर इकडे ब्रेकफास्टमध्ये ऑनियन रवा उत्तप्पा आणि लाल चटणी बनवली आणि त्याबरोबर लंचमध्ये मस्तपैकी पावभाजी बनवलेली आहे. तर इकडे आज एवढंच होतं. पावभाजीची भाजी पटकन होते, झटपट होते आणि तेवढीच टेस्टी पण असते. ह्याची रेसिपी तुम्हाला बघायची आहे तर माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता. खूप झटपट पावभाजी रेडी होते. तर अशा प्रकारे इकडचं सगळं काम झालेलं आहे, सगळा स्वयंपाक झालेला आहे. मॅडमना आणि सरांना नाश्ता पण दिलेला आहे. मी पावभाजी झाकून ठेवली आहे, तेवढूला पण अंडं दिलं आहे आणि आता मी चालली आहे घरी. तर आता सध्या माझ्याकडे 2च कामं आहेत आणि शक्यतो आता मी 2च कामं ठेवणार आहे, कारण डॉक्टरांनी जास्त धावपळ करायला मनाई केली आहे. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. मी कामावरनं बाहेर निघाली आणि आता मी चालली आहे घरी. तर आता घरचे व्हिडिओ सध्या शूट करत नाही आहे, केल्यावर तुम्हाला माझ्या चॅनलवर अपलोड करेलच. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. उद्या भेटूया, बाय.